विमान इंधन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश। गव्हाणवाडी इथं एटीएफ इंधनाचा काळा बाजार उघड। 3 आरोपीकडनं 88,58,770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेकडनं कारवाई। या बातमीची हकीकत अशी की दिनांक 5/4/2026 रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, दीपक घाटकर, संतोष खैरे, गणेश धोत्रे, चालक उमाकांत गावडे अशांचं पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना किरणकुमार कबाडी यांना गुप्त माहिती मिळाली की गव्हाणवाडी इथं हॉटेल महाराजाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विमान इंधनाचा अवैध साठा करण्यात आला आहे। त्यानुसार प्रवीण लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांच्या उपस्थितीमध्ये पथकानं तात्काळ छापा टाकला असता सदर ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीच्या टँकर MH04 LQ 6865 मधनं 3 इसम ड्रममध्ये एटीएफ इंधन विमानाचं इंधन काढताना आढळून आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं मुकेश राम अकबाल सिंग, राम भवन रामतीरथ राजपूत, चंदू शिवराम जांभळकर, राहणार श्रीगोंदा अहिल्यानगर असे असून त्यांच्याकडे तपासात उघड झालं की टँकरमधील सील तोडून एटीएफ इंधन अर्थातच विमानाचं इंधन चोरी करून विक्रीसाठी साठवण्यात येत होतं। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरीश भीमसिंग राहणार पुणे आणि त्याच्या साथीदाराचा तपास सुरू आहे। सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय वैभव कलबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि माननीय प्रवीण लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।